गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण आलेलो आहोत पारसिक टेकडीसाठी. कळव्यामध्येच आहे. हे बघताय मागे संत निरंकारी सत्संगचा हॉल आहे. इथून आपला हा ट्रेक चालू होणार आहे. मागे तिथे टेकडीवरती जायचं आपल्याला डोंगरामध्ये. आणि आपण आलो कळव्यामध्ये. आज आपण शहरातला ट्रेक करणार आहे, शहराच्या मध्ये असणाऱ्या या टेकडीवरती. तर चला आता बघूया आपण आपल्याला ट्रेक कसा आहे, भेटूया पुढे. चला. तसा आमचा हा ट्रेक चालू झालेला आहे मित्रांनो. तुम्ही बघतात कळवा शहर साईडला, त्याच्याच बाजूच्या या टेकडीवरती आपण चाललो आहे. आपण जाणार आहोत मुंब्राच्या मागच्या साईडच्या टेकडीवरती. मुंब्रा देवी आहे ना, त्याच्याबरोबर मागच्या साईडच्या टेकडीवरती जाणार. पारसिकची टेकडी त्याला बोलतात. चला बघूया. एक पायऱ्या लागल्या इथे. सिमेंट सिमेंटने कोरलेल्या पायऱ्या. मित्रांनो, तुम्ही बघतायत रस्ता बनवला चांगलाच. आणि आपण आतापर्यंत त्याच रस्त्यावर येतोय. जंगल मस्त आहे. मित्रांनो, आता आपल्याला काहीतरी एक छोटीशी खोली दिसते वरती डोंगरावरती. बघूया आता काय आहे. आपण देऊळ आहे वाटतं. देव काय आहे हे? कोणाचं तरी हे आहे रे. ओके. इथे माणसं येतात, त्यांच्यासाठी कोणीतरी जेवणासाठी बनवून ठेवलंय. चांगली आहे जागा. ते बघता मित्र, तुम्ही बघताय अशा जंगलात ना आम्ही फिरतोय आज. हे शहरातल्या बाजूचं जंगल डोंगर आहे. आपण आलो पारसिक टेकडीवरती. कधी वाटलं नव्हतं आपल्या इथे पण असं काहीतरी आहे. लांबूनच कधीतरी दिसलेले आहेत. आज अनुभवून बघतोय हे जंगल. ओ माय गॉड, हे कैसे जंगल आहे. कुठे? हा,
बघा मित्रांनो काय मस्त धुकं आहे. आपण आता आलो धुक्यात. धुक्याची चादर या डोंगरावर पसरलेली आहे. हो 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 वाव बघा. बघताय तुम्ही आणि वरती सूर्यही आलेला आहे. थोडा सूर्य पण आपल्याला दिसतोय. आता आपण आलेलो त्या मंदिरापाशी जो आहे या ट्रेकचा मेन पॉइंट वरती एकदम टॉपला शंकराचं मंदिर. आणि आपण बघतायत शंकराच्या मंदिरापाशी असलेला हा धुकं आणि हा सुंदर असा हा नजारा. आणि त्याच्यामध्ये या धुक्यामध्ये आच्छादलेल्या या धुक्यात हे महादेवाचं मंदिर. तर असेच आपल्यावर हा मित्रांनो मस्त ट्रेकसाठी खूप छोटासा ट्रेक आहे, कोणीही करू शकतं. तर मित्रांनो आता आपण चाललोय मंदिरात थोडं दर्शन घेऊ आणि मग पुढे थोडा नाश्ता बिष्टा करून पुढे जाऊ. व्हिडिओ बरोबर बघून झालेलं आहे. आणि आता आपण चालू थोडं पुढे एक्सप्लोअर करायला, काय अजून पुढे आपल्याला बघायला भेटू शकतं बघूया आपण. चला रस्ता चाललाय असा जंगलात ना तुम्ही बघताय. बघायला ते अलीकडच्या तर वाटेवरती होतं, पण आपण बघायचं विसरून गेलो तिथे. आता आपण थोड्या वेळ जाणार आहे तिथेच. तुम्ही बघताय मागच्या साईडला मारुती मंदिर आहे, तिथे जायचं आपल्याला.
बघा मित्रांनो, आपण आलेलो मारुती मंदिराजवळ. आपल्याला दिसतंय मारुती मंदिर. मित्रांनो, आपण थोडं एक्सप्लोर करत करत पुढे आलेलो आहे जंगलामध्ये. आणि आता आपल्याला दिसणार आहे एक डॅम. जो डॅम आपल्याला मॅपमध्ये दिसतो तो आपण बघायला आलो. इथे छोटेखानी डॅम आहे हा बघा. म्हणून इथं खूप कचरा आहे. लोक इथे येतात, ज्यांना माहिती आहे ते इथे येतात, पोहतात. मला वाटतं पोहण्यासाठीच येतात. हा बघा डॅम. डॅम दिस इज गुड. हा बघा, हा छोटा असा डॅम. आणि हा असं इथून खाली कुठेतरी रस्ता चाललाय. मित्रांनो, आता आपण आलो पारसिक टेकडीवरील धबधब्यावरती. हे बघताय, हा पारसिक टेकडीवरील धबधबा. आत्ताच पब्लिक आलेली आहे आणि आमचं हे भिजून झालेलं आहे थोडंफार. आणि आता आम्ही निघतोय. छोटासा धबधबा, थोडासा टाईम. आता आम्ही लागला पुढच्या मार्गाला. तब्बल 1-1.5 तासाच्या जंगल ट्रेक नंतर आम्ही जे आम्हाला बघायचं होतं एक डॅम, तो आम्ही बघायला आलेलो आहोत. हो बापरे, किती मोठा आहे डॅम. तुम्ही बघताय समोर, तो आहे डॅम. आम्ही 1 तासाच्या पायपीट करून जंगलामधून असं आलेलो आहोत इथपर्यंत. तेव्हा तिथं पब्लिक आहे वाटतं. माणसाचे पाय होते तिथे, माणसाचे पाय होते. वाईट आहे. तर अशा इथे आलेलो आहेत आपण डॅम जवळ. बघतायत व्ह्यू. आपण कालच एक रील बघितलेली, तिथे पोरं तिथे मागे पोहत होते उड्या मारून. आणि त्याच रीलच्या त्याच जागी आज आपण आलेलो आहोत कोइन्सिडेंटली. आणि बघा तुम्ही किती मस्त पाणी आहे. सुंदर असा हा जलाशय आहे. आणि या जलाशयाच्या बाजूला आम्ही आमचे 3 जण आले. 3 तिकडी आमची ट्रेकवाली. कुठून गेला रे वरती? हा आलो आपण.
हां त्याच्यावरून जाऊ ना, चल ना. काय करू पुढे जाईल सांग. काय बोलतो? बस आमचा असा हा पूर्ण असा ट्रेक झालेला आहे आणि आता आम्ही आमच्या गाड्यांजवळ चालू आहे. अर्ध्या तासाचा रस्ता दाखवते पूर्ण तिथपर्यंत जायचा. तर बघू आता वस्तीतून जायचा आहे रस्ता, डोंगरातून नाही जाणार आहे आम्ही, पण आम्ही पूर्ण डोंगर फिरून आलेलो आहे. तर अशा प्रकारे आमचा हा ट्रेक कंप्लीट झालेला आहे. आम्ही 2 डॅम, एक काय त्याला बोलतात, एक धबधबा आणि शिवमंदिर बघून आलेलो आहेत डोंगरावरचं, पारसिक टेकडीवरचं. बघताय तुम्ही जाऊन आलेलो. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहोत पनवेल साईडला पांडवकडा बघायला. तुम्ही बघतायत या डोंगरांमध्ये दिसतोय हा वॉटरफॉल. तो वॉटरफॉल बघायला चालू आहे आपण. आता आलो. किती वाजले आता? 1 वाजले आणि आम्ही आलो पनवेलला पांडवकडा बघायला. पांडवकड्यावर जातो ना तसं. मित्रांनो तुम्ही बघताय तसं शेतामधून असा हा रस्ता आहे आणि चिखल पण आहे खूप. चिखलातून वाट काढत जायची.
मित्रांनो कुठे गेला हा ब्रिज आपला. हा इथे जी गाडी चालताना दिसते आपली गाडी तिथं उभी आहे आणि त्या तिथून आपण या अशा फील्डमधनं शेतातून आणि हा डोंगर पार करून वरती आलेलो आहे. आता आपण माथ्यावर पोचलो आहे. थोडा रस्ता आम्हाला पण माहीत नाही, आम्ही पण शोधत आलो आहे. चला बघू आपल्याला पुढे काय बघायला भेटते. माझ्याबरोबर रुपेश आहे आणि मी आहे. आपण पोचलो पांडवकड्याच्या वरच्या टॉपला. हा आहे टॉपचा व्ह्यू, पण आपल्याला काही असा बघायला नाही भेटत इथे. आता आम्ही पांडवकड्याच्या टॉपला आहोत आणि टॉपवरून दिसणारा हा धबधबा असा आहे. आम्हाला मोठा असा फॉल भेटलेला नाही बघायला, पण तो आहे पुढे तिथे, पण तिथे जाता येत नाही. बघू आता नंतर कधीतरी ड्रोन घेऊन येईल तेव्हा. तुम्ही बघते पांडवकड्याचा हा दृश्य, पांडवकडा वॉटरफॉल. आपल्या तिथे जाता आलं नाही अजिबात, पण काय करणार आता, आपल्याला नशीब खराब आपलं. आपण आलेलो आहेत पांडवकडा वॉटरफॉल खाली. आपण पहिला टॉप केला इथे आणि नंतर मग आपण खाली येऊन हा त्याचा खालचा बेस बघितला वॉटरफॉलचा पांडवकडा. मित्रांनो आता आपण आलेलो आहोत मुंब्रा देवी या देवस्थानी. तुम्ही बघतात मुंब्राची खाडी. आणि आज सकाळी आपण या देवळाच्या वरच्या बाजूला म्हणजे पारसिकच्या टेकडीवरती होतं मागे, आणि आता आपण आहोत मुंब्रामध्ये मुंब्रा देवीला.